कथेचं नाव थप्पड. लेखक प्राध्यापक रसूल सोलापुरे. इन्स्पेक्टर सदाशिवनं झिंजीने आलेल्या आणि सुन्न झालेल्या तळहाताकडे पाहिलं. थोड्या वेळापूर्वी जीर्ण कपड्यातील आणि घामेजलेल्या काळवणलेल्या चेहऱ्यातील त्या पोराला सर्व ताकदीनिशी थप्पड मारित होती. बस स्थानकावर कुणाचं तरी पाकिट मारताना लोकांनी त्याला रंगेहात पकडलं होतं. पोलीस स्टेशनला सदाशिवच्या समोर उभं केलं होतं. एका पायानं लंगडत चालणारा साधा पोरगा. जयंत नाव सांगत होता, गयावाया करत होता, पाया पडत होता. वडिलांना औषध घ्यायचे आहेत, परीक्षेची फी भरायची आहे, असं खूप काही सांगत होता. परंतु रागानं लालीलाल झालेल्या सदाशिवला ते काही ऐकायला आलं नाही. सगळे चोर असंच खोटं बोलतात हे त्याला माहित होतं. जयंत काही बोलायला सुरू करत असतानाच सदाशिवनं साऱ्या ताकदीनिशी त्याच्या कांशलात लगावली. हाताला झिंजीन आल्या, मुंग्या आल्या. तिरमिरीत जयंता खाली पडला. परंतु सदाशिवला दया आली नाही. हे बघ, पुन्हा असं काही केलंस ना तर हाडं मोडीन, गप्प राहणार नाही, असं रागानं काही बाही बोलून त्याला सोडून दिलं. लोकांनी त्याला पोलीस स्टेशनला आणण्यापूर्वी बरीच मारझोड केल्याचं दिसत होतं. त्याच्या डोक्यावर चक्क 2 टेंगळ आलं होतं. चालताना त्याला आपला डावा पायही नीट टेकवत नव्हता. लंगडतच तो सदाशिव समोरून गेला होता. खाली पडलेल्या जयंताच्या दिशेनं सदाशिवनं लाथी झटकली होती. त्या लाथेच्या प्रहारापासून स्वतःला वाचवण्यासाठी जयंतानं पुढं केलेला हात आता सदाशिवला सारखं दिसायला लागलं होतं. सुन्न होऊन तो आपल्या खुर्चीवर बसला होता. हवालदार केबिनमध्ये येऊन गेल्याचंही त्याला भान राहिलं नव्हतं. खरंच त्या पोराचं वडील आजारी असतील तर तो शिकत असेल का? मला कोणता राग चालला की मी त्याचं काहीच ऐकलं नाही. अनेक गुन्हेगारांना वठणी बांधणाऱ्या कडक शिस्तीचे इन्स्पेक्टर म्हणून ओळख असणाऱ्या सदाशिवला आज मात्र मनोमन ओशायल्यासारखं वाटत होतं. आपण काही चूक केली का? इतक्या वर्षाच्या नोकरीत प्रथमच सदाशिवचं मन विषण्ण झालं होतं. स्वतःचा अपराधीपणाची भावना त्याला सारखी अस्वस्थ करत होती. बराच वेळ समाधी लागलेल्या अवस्थेत बसलेला सदाशिव भानावर आला. मनगटावरच्या घड्याळाकडे पाहिलं. वेळ बराच झाला होता. टेबलावरची ऐटदार टोपी डोक्यावर ठेवत तो केबिन बाहेर पडला. ड्रायव्हरनं गाडी समोर आणून लावली. झट दिशी गाडी चढून तो घराकडे जायला लागला. गाडीच्या वेगापेक्षाही त्याची विचारचक्र वेगानं फिरत होती. भूतकाळातला त्याचा जीवनपट सदाशिवच्या समोर उभा राहिला. सदाशिव क्वाटवर कलंडला होता. छताकडे पाहत राहिला. त्याला सारखी बोच लागली होती. 4 महिने झालं आपण खोली भाडं दिलं नाही. प्रत्येक महिन्यात ताण ताण होत होती. प्रत्येक वेळी मित्रांच्याकडे उसनवारी करून त्याला वैताग आला होता. हे चक्र कुठवर फिरत राहणार? घर मालकीन समोर आली की उगाच त्याला धडकी भरत होती. तोंड लपवून भरभर जिना उतरत तो बाहेर पडत असायचा. वृत्तपत्रांचं वाचन करण्याची त्याला फार मोठी आवड. विकत घेणं शक्य नव्हतं. खोलीपासून 2 किलोमीटर चालत जाऊन तो सरस्वती वाचनालयातील पेपर वाचायचा. चवीनं सार वृत्तपत्र वाचायचा छंद. वाचनानं मनातील चिंता, काळजी थोडी कमी व्हायची. रात्रपाळीत MIDCत काम, तुटपुंजा पगार, दिवसभर अभ्यास. मोठं होण्याची जिद्द कमी झाली नव्हती. गावाकडे वृद्ध आई वडील. आई धुनी भांडी करून दोघांचं पोट चालवत होती. आपले खानावळ भागवून थोडे बहुत पैसे तो औषधासाठी आई वडिलांना घरी पाठवत होता. वडिलांचा महिन्याचा औषधाचा खर्च जास्त होत होता. पण त्याला कोणताच पर्याय नव्हता. काय करावं या विचारानं क्वाटवर वरच्या अंगात सरकून भिंतीशी पाठ लावून बसला. खिडकीतून बाहेर शून्यात पाहत बसला. बाहेर रस्त्यावर मोठी वर्दळ सुरू होती. पण त्याला कसली जाणीव होत नव्हती. आपल्याच विचारांच्या तंद्रीत तो गढून गेला. त्याची खोली म्हणजे एक कचरा कुंडीचा प्रकार होता. छताचा भाग मोडकळीस आला होता.
खिडकीला गज नव्हतं. दरवाजा उघडला की चिंचेवर बसलेलं कावळं त्याच्या भांड्यावर येऊन बसत होतं. कावळ्यांच्या उड्याने भांड्यांची खळखळ व्हायची, पण सारा प्रकार सोडून कावळ्याच्या एका डोळ्याची त्याला गंमत वाटायची. त्याला एक डोळा असतो, पण दोन्ही बाजूच्या बोबळानं त्याला चौफेर पाहता येतं. सोचित मिळेल तो ती खातो. रेडिओवरच्या गाण्याने त्याला 10 वाजल्याचं लक्षात आलं. त्यानं झटपट कपडे घातले आणि तो बाहेर पडला. लोखंडी जिना उतरत असतानाच घर मालकीन त्याच्या समोर आली. त्यांच्याकडे हसून बघण्याचा त्यानं प्रयत्न केला. आता तोंड लपवायला जागा कुठं होती. लवकर बाहेर पडलास? होय काकू, जरा वाचनालयात जाऊन मग खानावळीकडे जातो. अरे 4 महिने झालं, आहे का नाही आठवण? घर मालकीन कुंदन काकू भाड्याची विचारणा वेगळ्या शब्दात करत होती. भिल्लानं तीर सोडावा तसं ते शब्द सदाशिवची छाती चिरत गेलं. नाही काकू, या महिन्यात सगळं भाडं देणार आहे. मध्ये थोडी घरची अडचण होती, पगार पण वेळेत झालं नाहीत. अरे अशा अडचणी किती दिवस सांगणार? तुझ्या अडचणी ऐकायच्या, मग आमच्या अडचणींचं काय? काकूंच्या शब्दातली नाराजी त्याला स्पष्ट जाणवली. काकू, आता यावेळी नाही काय सांगणार मी. पहिल्यांदा तुमचं भाडं दिलं की मग बाकीच पाहतो. बघा काय करतोस, पुन्हा मागायला लावू नकोस. बोलता बोलताच काकू त्याच्याकडे पाठ फिरवून केरसुनीनं अंगण झाडायला लागली. सदाशिवलाही तिथं फार वेळ थांबावंसं वाटलं नाही. जणू पळत चालल्यासारखा तो तेथून बाहेर पडला. वाचनालयात काही वेळ घालवल्यानंतर तो खानावळीत आला. सारीच टेबले भरलेली होती. दुपारची 12ची वेळ असल्यानं सारे एकाच वेळी जेवायला आल्यानं गर्दी झाली होती. रोजच्या बाकड्यावर टेबल खाली होण्याची तो वाट पाहत बसला. आणखीन 5-7 लोक त्याच्यासारखेच टेबल खाली होण्याची वाट पाहत बसले होते. सदाशिवला भूक अधिकाधिक जाणवत होती. हे बघा, पुढच्या महिन्यापासून जेवणाच्या दरात वाढ झाली बर का. भाज्या, तेल, डाळी सारच वाढले. आमचा बी नाईलाज आहे. सर्वांचं सहकार्य असू द्या. जेवण वाढता वाढताच खानावळ मालक बोलत होता. त्या शब्दांनी सदाशिवच्या पोटात धस्स झालं. कानात तप्त शिस ओतल्यासारखं त्याला ते शब्द वाटलं. बर्फासारखी त्याची भूक वितळून गेली. घरच्या साऱ्या जबाबदाऱ्या आपल्यावर. बत्तीशी उलटून गेली तरी लग्नाचं ठरवू शकत नाही. आपल्या बहुतांशी वर्गमित्रांची लग्न होऊन ते आज आपल्या बायका पोरात रम्मान आहेत. घरचं दारिद्र्य, नोकरी अशी तशीच. आई वडिलांना सांभाळण्यासाठी लग्नाची गरज होतीच, पण साऱ्या समस्यामुळे तो लग्न टाळत होता, मन मारत होता. थोडंफार सुळीत झाल्यावर मगच लग्नाचा विचार करू असं स्वतःला समजावत आलोय. पण गुंता वाढत चाललाय. परिस्थितीमुळे माणूस लाचार होतो. समाजात खाली मान घालून वावरावं लागतं. सारं विचार त्याच्या भोवती धिंगाणा घालत होतं. साऱ्या आयुष्याचा गुंता झालाय असं त्याला वाटत होतं. एखाद्या मृतवत माणसासारख्या त्याला स्वतःच्या हालचाली वाटत होत्या. सावी देऊन सोलेल्या एखाद्या भावलीसारखी त्याची चाल त्याला वाटत होती. सदाशिव विचारात बुडालेला असतानाच एकाच वेळी 2-3 टेबलं मोकळी झाली. बाकड्यावर ताटकळत बसलेले भोकेलेले सारेजण झटपट टेबलाकडे धावले. तोही उठला, पण भुकेची जाणीव मावळून गेली होती. वाढलेल्या खानावळीच्या दराची तजवीज कशी करायची याची चिंता त्याला लागलेली होती. मासिक 100 रुपयाची वाढ जेवणाच्या दरात केली होती. तेवढे 100 रुपये त्याला चहा पाण्यासाठी उपयोगी ठरत होतं. तो एका खुर्चीवर बसून ताटाची वाट पाहायला लागला. बहुतेक सारे चेहरे चिंताक्रांत असल्यासारखं त्याला वाटत होतं. सारे काही बाई चर्चा करत होते. वाढलेल्या खानावळीच्या दरात प्रामुख्याने चर्चा होत होती. त्यानं कसं बस 4 घास तोंडात कोंबलं. गडबडीनं उठला. वॉश बेसिनमध्ये हात तोंड धुवून पुन्हा मोकळ्या बाकडावर येऊन बसला.
बडीशेप चघळताच त्याला थोडंसं आराम वाटलं. बडीशेप चघळतच तो खानावळीतून बाहेर पडला. भर मध्यानीच ऊन निथळत होतं. सडकेवरील खाचखळग, नालं, डबकी तो टाळत रस्त्याच्या उतारावरून झपझप पावलं टाकत तो कॉलनीतल्या आपल्या खोलीवर आला. कॉलनी तसा शुकशुकाटच होता. काही पोरं आजूबाजूला बॅटबॉलनं खेळत होती. त्यांचाच काय तो गोंधळ तिथल्या शांततेचा तो भंग करत होता. खोलीचं कुलूप काढता काढता त्यानं ठरवलं, आता खूप काटकसरीनं दिवस काढायचं. गावाकडे वरचेवर जायचं नाही. तेवढीच पैशाची बचत होईल. अभ्यास पण सपाटून करायचा. खानावळ एक वेळेस लावायची. एक वेळ पाणी पिऊन ही भूक शमते, असा त्यानं विचार केला. त्या विचाराने त्याला आता मनोमन खूपच आराम वाटायला लागला. आपली काटकसर घरच्यांना उपयुक्त ठरणार हे त्याला माहीत होतं. आता अभ्यासात खूप लक्ष द्यायचं, इतर विचारांना थारा द्यायचा नाही, असं त्यानं आपल्या मनालाच निग्रहानं सांगितलं. चेहऱ्यावरचा घाम पुसत त्यानं दीर्घ श्वास सोडला. बंद खिडकी उघडली. आतली दाटलेली गरम कोंदट हवा बाहेर जायला लागली. त्यानं कमरेला टॉवेल गुंडाळला. थकल्यासारखं झाल्यानं क्वाटवर अंग झोकून दिलं. बघता बघता त्याला झोपेची ग्लाणी आली. पापण्या गच्च मिटल्या. थोड्या वेळानं तोंडावर थंड पाण्याचा भपकारा मारल्यावर त्याला खूपच प्रसन्न वाटायला लागलं. तो आता अभ्यासाला बसला. माथ्यावरचा सूर्य पश्चिमेला जाईपर्यंत तो बसूनच होता. वेळ कसा पुढे सरकला हे त्याला कळालंच नाही. आता त्याची कामावर जाण्याची गडबड सुरू झाली. ग्रॅज्युएट होऊनही तो शिपाईची नोकरी करत होता. काटून छाटून 3,000 रुपये त्याच्या पदरात पडत होतं. या 3,000तून त्याला खर्चाची काटकसर करावी लागत होती. 1,000 ठेगळे जोडावी लागत होती. पण त्याला इलाज नव्हता. शिपाईचे कपडे अंगावर चढवताना तो स्वतःतील सदाशिव मेला आहे असं समजत होता. ऑफिसमधल्या साहेबांना पाणी देणं, कॅन्टीनमधून चहा आणून देणं, टेबलावरच्या फायली इकडं तिकडं करणं, ही सारी कामं तो एखाद्या यंत्रासारखी करत असायचा. स्वतःच्या अस्तित्वाची जाणीवच त्याला त्या कामात जीवघेणी वाटायची. आपल्या साऱ्या स्वप्नांचा चक्काचूर झाला आहे की काय, ही सारी स्वप्न मोडून त्याची राख रांगोळी झाल्यासारखी त्याला वाटत होतं. शाळेत सतत पहिला क्रमांक येऊनही परिस्थितीमुळे त्याला या टप्प्यावर आणून उभं केलं होतं. नातेवाईकांनी पाठ फिरवली होती. पैशाचं लचाण पाठीमागे लागेल या भीतीनं सारे दूरवर पळत होते. परंतु सदाशिवला याचं काहीच वाटत नव्हतं. साऱ्यांची आता त्याला जणू काही सवयच होऊन गेली होती. केबिनचं दार उघडून तो आत गेला. साहेब अजून आलं नव्हतं. तो येण्यापूर्वी टेबल पुसून फुलदाणी, पाण्याची बाटली व्यवस्थित ठेवायची होती. पेपरवाला इंग्रजी पेपर टेबलावर ठेवून गेला होता. कामाला सुरू करण्यापूर्वी त्यानं सहज पेपर चाळण्यासाठी पानं उघडून ती पानं चाळायला लागला. एका ठिकाणी त्याची नजर खेळली. परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या होत्या. फॉर्म भरण्याची मुदत, भरायच्या जागा आदींची विस्तृत माहिती वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती. साहेबांकडून उद्याच एका दिवसाची सुट्टी घेऊन फॉर्म भरायची सारी प्रक्रिया पार पाडण्याचं त्यानं ठरवून टाकलं. परीक्षा लवकरच होणार होत्या. तशी त्याच्या अभ्यासाची तयारी झालीच होती. परंतु आता अधिक जोरानं अभ्यास करत महत्वाचा भाग पाडून त्यावर अधिक लक्ष केंद्रित करून कुठं उणीव राहू नये असं ठरवून तो हातातील कामं आटोपून बाहेर पडला. अचानक लागलेल्या भुकेनं त्याला वेळेची जाणीव करून दिली. सकाळपासून त्यानं काहीच खाल्लं नव्हतं. खोलीचा दरवाजाही तसाच बंद होता. अभ्यासात आपण एवढं गळून गेलो आहोत याचं त्याला आश्चर्य वाटलं. त्याला आठवलं, परवा खाण्यासाठी आणलेला बिस्किटचा पुडा तसाच आहे. त्यानं तो पुडा काढला. पुडा फोडून सदाशिवनं बिस्किट खायला सुरुवात केली. बिस्किटाच्या कोरड्या चुऱ्यानं त्याला ठसका लागल्यासारखं झालं. त्यानं लगेच पाण्याचा तांब्या तोंडाला लावला. त्याला आता खूपच हुशारी आली. घशातल्या ठसक्यावर उतारा पडल्यासारखं झालं. बसून अवघडलेलं स्नायू थोडं सैलावलं. खिडकीतून आलेली वाऱ्याची झुळूक त्याला उल्हासित करून गेली.
मन आता अधिकच ताजेतवानं वाटायला लागलं. मगापासून खोलीत कोंडलेली निस्तब्ध शांततेची पकड हलके सैल होऊन ओसरत गेल्याचं सदाशिवला वाटायला लागलं. उद्याच्या परीक्षेचा विचार करत अंथरुणावर थोडंसं अंग टाकावं म्हणून खाटवर आडवा झालेल्या सदाशिवला झोपेनं क्षणार्धात व्यापून टाकलं. खोलवरच्या काळोखात तो केव्हा बुडून गेला हे त्यालाही समजलं नाही. सदाशिवला परीक्षेत पहिल्या क्रमांकाचे गुण मिळाले होते, परंतु तरीही तो शांत होता, कारण मुलाखती तितकीच महत्वाची होती. तरी त्याच्या आशा आता भविष्याच्या नव्या विचारांनी पल्लवित झाल्या होत्या. त्याचा आत्मविश्वास बळावला होता. याच विश्वासाच्या बळावर त्याची मुलाखतीची पेढी यशस्वी झाली होती. वृत्तपत्रात निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी लवकर झळकणार असं जाहीर झालं होतं. पण आता झाल्या गोष्टीचा विचार सोडून त्यानं आपल्या दैनंदिन कामात स्वतःला गुंतवून घेतलं. एका सकाळी त्याला ऑफिसच्या साहेबांचा निरोप आला. ताबडतोब भेटीला बोलावलं होतं. सदाशिव भोवला. एवढ्या गडबडीने साहेबांनी आपल्याला का बोलावलं? भीतीनं त्याचं मन भरून गेलं. आपल्याकडून काही चूक झाली का? असा साहेबांचा निरोप येऊन मला तातडीनं कधीच बोलावलं नव्हतं. भीतीची एक सूक्ष्म लहर सदाशिवच्या सर्वांगावर शिरली. तो अगदी घाईनं खोलीच्या बाहेर पडला. मी आत येऊ का सर? सदाशिव हळूच दार उघडत साहेबांना म्हणाला. पण साहेब काही न बोलता ताडकन जागचे उठले. टेबलावर ठेवलेला फुलांचा गुच्छ घेऊन सदाशिवकडे धावले. त्याला ती फुलं भेट देत त्याने सदाशिवला छातीशी कवटाळलं. सदाशिव, तू ग्रेट आहेस, ग्रेट. आता तू खूप मोठा झालास. सदाशिवला सारं लक्षात आलं, कारण साहेबाच्या टेबलावर आजचं वर्तमानपत्र उघडलेल्या अवस्थेत तसंच होतं. त्याच पानावर परीक्षेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध झाली होती. यादीत पहिल्या क्रमांकावर सदाशिवचं नाव ठळक अक्षरात होतं. सदाशिव आता शिपाई नाही, तर पोलीस उपनिरीक्षक म्हणून शासकीय सेवेत रुजू होणार होता. क्षणात सदाशिवचं डोळं पाण्यानं गच्च भरून आलं. त्या भरलेल्या डोळ्यात त्याला आता आई वडिलांची मूर्ती दिसायला लागली. त्यांच्या भेटीसाठी त्याचा जीव कासावीस झाला होता. तो एअर कंडिशन ऑफिस, सुटाबुटातले त्याचे बॉस, या साऱ्याचा त्याला विसर पडला. गाडीला जोराचा ब्रेक लागून गाडी दारात येऊन थांबली. तेव्हा सदाशिव भूतकाळातल्या या जीवनपटातून जागा झाला. इतका वेळ लागलेल्या समाधी अवस्थेचं आता त्यालाच आश्चर्य वाटलं.